डब्याच्या दुसऱ्या भागामध्ये मला असं वाटलं ना, की तुमच्यासोबत आणखीन एक सोपीच रेसिपी शेअर करावी. कसं ना, घाईच्या वेळेस अशा सोप्या रेसिपी खूप कामाला येतात आणि पटकन डबासुद्धा होतो, मुलांचं सुद्धा पोट भरतं. माझ्या बाबतीत बऱ्याचदा असं होतं, की सकाळी उठायलाच उशीर होतो किंवा कधीतरी आपण आजारी पडलेलो असतो आणि मुलांच्या डब्याला द्यायचं तरी काय? मुलांना तर भाजी-पोळी नकोच असते आणि अशा वेळेस असा कोणता पदार्थ आहे, की जो आपण झटपट बनवून मुलांना देऊ शकतो? मग ठेवणीतले काही पदार्थ असे आहेत माझे, की जे मी अधून देतच असते. मग त्यातलाच आजचा हा पदार्थ जो बनवायला खूप जास्त सोपा आहे. हा पदार्थ जर तुम्हाला एकदा कळाला ना, की बघा तुम्ही नेहमी बनवाल आणि मुलांना सुद्धा हा पदार्थ आवडणारच आहे. बऱ्याचदा मी अद्विताच्या डब्यामध्ये हा पदार्थ देतच असते आणि आजचा हा पदार्थ जितका बनवायला सोपा आहे, तितकाच मुलांना सुद्धा आवडेल आणि पोटभरीचा सुद्धा आहे. तर चला तर मग शाळेच्या डबा सीरीजमधला हा दुसरा पदार्थ आहे, दुसरा डबा आहे. तर चला डबा बनवायला घेऊयात. आता इथे मी काय केलं, एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय. काही नाही, मध्यम आकाराचा कांदा किंवा लहान आकाराचा कांदा केवढा तुम्हाला हवाय, त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता कांदा आपल्याला फक्त आधीच मोकळा करून घ्यायचा आहे. कांदा असा चांगला मोकळा झाला, की मग आपल्याला इतर साहित्य यामध्ये घालायचे तर सगळ्यात आधी घालूयात पाव चमचा हळद आणि तुमच्या मुलांना किती तिखट, कसं तिखट आवडतंय ना, त्यानुसार तिखट तुम्ही घालू शकता. इथे मी बेडगी मिरची पावडर घेतली, जी रंगाला आणि तिखटाला थोडी असते. यासोबतच पाव चमचा भरून चाट मसाला घेतला. अर्धा चमचा जिरे पावडर घातली. सोबतच पेरी-पेरी मसाला घालू शकता किंवा मुलांच्या आवडीचे मसाले, फ्लेवर तुम्ही यामध्ये देऊ शकता. आता हे जे आपण मिश्रण बनवतोय तेवढ्यापुरतीच चवीचं मीठ घातलं आणि थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं मिसळून घ्यायचंय. म्हणजे घातलेले जे काही मसाले आहेत ते कांद्याला व्यवस्थित कोट व्हायला हवेत. एक लक्षात घ्या, की मीठ, मिरची घालून कांदा असाच बऱ्याच वेळ सोडायचा नाही. काय होतं ना कांद्याला खूप पाणी सुटतं आणि मग आपला पदार्थ व्यवस्थित आपल्याला लाटायला सुद्धा येणार नाही. साधारण एक 2 मिनिटांसाठी असं सोडलं होतं. कांदा थोडासा सॉफ्ट झालाय. आता यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा मी छान मिसळून घेतलं. आता इथे मी रेग्युलर चपातीची कणिक घेतलीये. या कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे. नेहमीची चपाती तुम्ही केवढी बनवता त्या आकाराचा गोळा किंवा थोडासा मोठा घेतलात तरीसुद्धा चालेल. हा तयार केलेला गोळा थोडासा पिठामध्ये मी घोळवून घेतला आणि यानंतर आपण जशी पुरणपोळीसाठी वाटी बनवतो किंवा एखाद्या पराठ्यासाठी वाटी बनवून घेतो, अगदी तशीच वाटी आपल्याला बनवून घ्यायची आहे. चपातीसाठी खूप जास्त पातळ जर कणिक तुम्ही करत असाल ना, तर यावेळेस थोडीशी घट्ट ठेवायची किंवा थोडंसं पिठामध्ये घोळवून घ्यायची. आता तयार केलेलं हे कांद्याचं जे मिश्रण आहे, स्टफिंग आहे, ते संपूर्णपणे आपल्याला यामध्ये भरायचं आहे. बघा किती कांद्याचं मिश्रण तुम्हाला घालायचं आहे हे तुमच्यावरती आहे. मी खूप मोठा कांदा घेतला नव्हता. यामुळे एवढ्या मिश्रणामध्ये एक मोठा दमदमीत असा पराठा नक्कीच तयार होईल. हे संपूर्ण कांद्याचं मिश्रण छान दाबून भरायचं आहे आणि आता ही तयार केलेली वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. घाईच्या वेळेस ना इतका पटकन हा पदार्थ तयार होतो ना. कणिक तर तशीही आपण मळलेलीच असते. आपल्याला इतरांचे डबे करायचे असतात किंवा स्वयंपाक करायचा असतो. मग कणिक कधी-कधी फ्रीजमध्ये सुद्धा असते. मग अशा वेळेस पटकन हा पदार्थ डब्याचा ना होऊन जातो. मग यासोबत तुम्ही दही द्या किंवा मग एखादी चटणी बनवून दिलं किंवा मग लोणचं दिलं, सॉस दिला तरीसुद्धा चालू शकतं. कधीतरी आमच्याकडे तर हा पदार्थ नाश्त्यासाठी सुद्धा बनवला जातो. एकासाठी एक पदार्थ सकाळच्या घाईमध्ये नाश्त्याला एक दमदार पोटभरीचा पदार्थ बनतो. आता छान पिठामध्ये मी हे घोळवून घेतलं, हलक्या हाताने दाबून घेतलं म्हणजे आतमधलं मिश्रण चांगलं कडेपर्यंत पसरेल. आता अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं कारण की मिश्रण भरपूर यामध्ये आहे. आणि काळजी करू नका, कांदा आहे तो कांद्याला पाणी सुटतं आणि जरा कणिक ओलसरच होते आणि यामुळे मध्ये-अधे जरी हा पराठा फाटला तरी काळजी करू नका. भाजल्यानंतर हा मस्त क्रिस्पी होतो आणि जी चव येते ना खरंच म्हणजे तुम्ही एकदा ट्राय जरूर करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. अधून-मधून थोडीशी पिठी लावत, छान सरकवत हा पराठा मी असा लाटून घेतला. आता थोडंसं लाटायचं राहिल्यानंतर आपण यावरती कलोंजी घालूयात किंवा तीळ घालूयात, कसं तुम्हाला आवडतं त्यानुसार घालू शकता. नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे, काहीच हरकत नाही. पराठ्यावरती घातलेली कलोंजी आणि तीळ थोडीशी लाटून घेते, सेट करून घेते म्हणजे मग ती भाजताना निघणार नाही. असंच दोन्ही बाजूने मी करून घेणार आहे. दुसऱ्या साइडने सुद्धा पलटी करून मी हे कलोंजी आणि तीळ लावून घेतलेले आहेत. ते सुद्धा थोडेसे लाटून सेट करून घेतले. थोडीशी कोथिंबीर तुम्ही यामध्ये घातलीत ना तरी सुद्धा चालणार आहे. वरून अशी कोथिंबीर दिसायला खूप छान दिसते. बरं कांद्यासोबत थोडीशी मेथीची पानं, शेपूची पानं किंवा कांद्याची पात थोडीशी बारीक चिरून घातली किंवा पालकाची पानं बारीक चिरून घातली, थोडासा कढीपत्ता सुद्धा बारीक चिरून घातला ना तरीसुद्धा हा पराठा पौष्टिकच होणार आहे.
तवा गरम करून घेतला, थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता दोन्ही साइडने मस्त खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, कांदा भाजल्यानंतर त्याची चव थोडीशी गोडसर होते. खूप जास्त डार्क केल्यानंतर थोडासा तो कडवट लागतो आणि हाच कांदा जर कच्चा खाल्ला तर थोडासा तिखट लागतो. मग आपल्याला थोडासा गोडसरपणा आणण्यासाठी, गोड तिखट असा हा पराठा लागण्यासाठी आपल्याला हा मध्यम आचेवरती हलका खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. अगदीच डार्क रंग येईपर्यंत भाजू नका. खरपूस भाजला पाहिजे, तरीसुद्धा कांद्याने मस्त असा तो क्रिस्पी झाला पाहिजे. मी तर तेलाने हा पराठा भाजून घेतेय, पण तुपाने सुद्धा चालेल आणि बटरने जर भाजून घेतला तर आणखीन जास्त छान चव येईल. आता इथे पराठा मस्त असा कडेपर्यंत भाजून झालेला आहे. रंगसुद्धा मस्त आलाय. सोबतच कांदासुद्धा मस्त डार्क रंगावरती आल्यासारखा दिसतोय आणि छान क्रिस्पी झालाय. पराठा छान भाजून झालाय, काढून घेऊया. इतर पराठ्यांना जसा वेळ लागतो ना भाजण्यासाठी, तसाच या पराठ्याला सुद्धा थोडा वेळ लागतो. किंबहुना एखादा मिनिट जास्तच लागतो. आणि इथं मस्त असा कांद्याचा लच्छेदार असा पराठा तयार झालेला आहे, जो खायला खरंच स्वादिष्ट लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून पाहायला हवं. कधी-कधी या मिश्रणामध्ये थोडंसं बेसन पीठ घालायचं म्हणजे चमचाभर किंवा थोडासा ओवासुद्धा घालायचा आणि मग हे कालवलेलं जे कांद्याचं मिश्रण आहे ना, त्याचं स्टफिंग करायचं. मस्त लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हा डबा मुलांना सुद्धा नक्की आवर्जून द्या. आशा करते, की आजच्या सीरीजमधली ही डब्याची दुसरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत, पुन्हा एका नवीन डब्यासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.